नमस्कार मित्रहो, आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मी गंगाधर हांडे आणि आज आपण या व्हिडिओ अंतर्गत यशस्वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशी इतिहास, राज्यशास्त्र या विषयांची सराव प्रश्नपत्रिका एक आपण उत्तरासह पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची असून यासाठी वेळ दिलेला आहे 2 तास. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, अशाच सराव परीक्षेच्या आपण 10 उत्तरपत्रिका या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे. तर सुरू करूया सराव परीक्षा 1 उत्तरासह. तर यातील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल. यामध्ये 3 विधाने विचारली जातील. तर पाहूया यातील पहिले विधान कोणते आहे. तर पहिले विधान आहे, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिंबटिंब असे म्हणतात. यासाठी पर्याय आपण पाहू. पर्यायामध्ये अ ठकी, ब कालीचंडिका, क गंगावती आणि ड चंपावती. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ ठकी. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. यासाठी पर्याय अ दिल्ली, ब हडप्पा, क ऊर आणि ड कोलकाता. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक क ऊर. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. त्यानंतर तिसरे विधान पाहू. तिसरे विधान आहे, विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची टिंबटिंब ही जननी मानली जाते. यासाठी पर्याय अ तत्वज्ञान, ब नीतिशास्त्र, क इतिहास आणि ड मानववंशशास्त्र. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ तत्वज्ञान. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे. तर पाहूया, यामध्ये 3 गट दिले जातील. त्यापैकी पहिला गट आपण पाहू. पहिला गट आहे तो म्हणजे त्यामध्ये 1 दर्पण बाळशास्त्री जांभेकर, 2 केसरी बाळ गंगाधर टिळक, 3 दीनबंधू गोपाळ हरी देशमुख आणि 4 प्रभाकर भाऊ महाजन. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे दीनबंधू गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर दुसरा गट आपण पाहू. दुसरा गट आहे लाल किल्ला उदयपूर, त्यानंतर 2 जंतर मंतर जयपूर, त्यानंतर 3 बद्रेश्वर मंदिर तंजावर आणि 4 कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड. तर यापैकी चुकीची जी जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 1 लाल किल्ला उदयपूर. त्यानंतर तिसरा जो गट आहे त्यामध्ये 1 माथेरान थंड हवेचे ठिकाण, 2 ताडोबा लेणी, 3 कोल्हापूर देवस्थान आणि 4 अजिंठा जागतिक वारसा स्थळ. तर यापैकी चुकीची जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 2 ताडोबा लेणी. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, प्रश्न दुसरा अ दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणती 2 आपणास संकल्पना चित्र पूर्ण करावायचे. हा प्रश्न 4 गुणांचा. तर पाहूया पहिले संकल्पना चित्र कोणती आहे. तर पहिले संकल्पना चित्र आहे, भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार. भारताचा इतिहास लिहिणारे जे ब्रिटिश इतिहासकार आहेत त्यापैकी 4 इतिहासकारांची आपणास नावे लिहायची आहेत. त्यामध्ये 1 जेम्स मिल, त्यानंतर 2 विल्यम विल्सन हंटर, त्यानंतर 3 जेम्स ग्रँडफ आणि 4 कर्नल टॉड. अशा प्रकारे 4 इतिहासकारांची आपणास नावे लिहायची आहेत. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र पाहून. पुढील संकल्पना चित्र आहे कोशांच्या मांडणीची वैशिष्ट्य. तर कोशांच्या मांडणीची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहू. त्यामध्ये 1 अचूकपणा, त्यानंतर 2 नेमकेपणा, त्यानंतर 3 वस्तुनिष्ठता आणि 4 अद्ययावतता. त्यानंतर पुढील जे संकल्पना चित्र आहे ते संकल्पना चित्र आपण पाहू. पुढील संकल्पना चित्र आहे बैठे खेळ. तर
अनेक बैठी खेळ आपण माहित आहेत. त्यापैकी कोणते 4 बैठी खेळ आपणास लिहायचे आहेत. त्यामध्ये 1 बुद्धिबळ, त्यानंतर 2 पत्ते, त्यानंतर तिसरे जे बैठी खेळ आहे तो म्हणजे भातुकली आणि चौथा जो बैठी खेळ आहे तो म्हणजे सापशिडी. या व्यतिरिक्त इतरही बैठी खेळ आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे थोडक्यात टिपा लिहा. कोणत्या 2 टिपा आपणास सोडवायच्या आहेत. तर पहिली टिप आपण पाहू. पहिली टिप आहे वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर याचे उत्तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. त्यामध्ये 1 लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृती व इतिहासाची थोरवी वर्णन केली. त्यानंतर दुसरा मुद्दा सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. त्यानंतर तिसरा मुद्दा पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम केले. त्यानंतर चौथा मुद्दा तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाज सुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पोहोचवले आहेत. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे खेळांचे महत्त्व स्पष्ट करा. तर याचे उत्तर खेळाचे पुढील दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामध्ये 1 खेळामुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरल्या जातात. त्यानंतर 2 माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो, त्यामुळे मन ताजेतवाने व उल्हासित होते. त्यानंतर 3 खेळामुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते. त्यानंतर 4 खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा हे गुण अंगी बाणतात. त्यानंतर 5वा मुद्दा सांघिक खेळातून सहकार्य, संघभावना व नेतृत्व गुण वाढीस लागतात. अशा प्रकारे खेळाचे महत्त्व आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने आपणास सोडवायची आहेत. त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे इतिहास संशोधन करताना विविध विषयातील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर याचे उत्तर 1 इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. त्यानंतर दुसरा मुद्दा प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. त्यानंतर तिसरा मुद्दा प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते, पूर्वतयारी वेगवेगळी करावी लागते. त्यानंतर चौथा मुद्दा या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे माहीत असले पाहिजे. प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत, म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते. व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हटले जाते. तर याचे जे उत्तर आहे व्हॉल्टेयरच्या मते इतिहास लेखनासाठी 1 वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. त्यानंतर 2 तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. त्यानंतर 3 या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. हा नवीन विचार पुढे आला, म्हणून व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. तर याचे उत्तर 1 एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. त्यानंतर दुसरा मुद्दा वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. त्यानंतर तिसरा मुद्दा वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. त्यानंतर चौथा मुद्दा दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहिती करून घ्याव्या लागतात, म्हणून
वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे तंत्रज्ञान इतिहास अभ्यासावा लागतो. चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे उत्तर जे आहे त्यामध्ये एक, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला. त्यानंतर दोन, दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. त्यानंतर तीन, कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादी मध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे आणि यासाठी हा जो उतारा आहे तो उतारा पाठ क्रमांक 7 खेळ आणि इतिहास या पाठावर आधारित आहे. क्रिकेट सामन्याचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ जगन्नाथ पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे. हा जो उतार आहे या उतारावर कोणकोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूया. तर यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे बाळ जगन्नाथ पंडित कोणते काम करत असत. तर याचे जे उत्तर आहे उत्तर, बाळ जगन्नाथ पंडित क्रिकेट सामन्याचे आकाशवाणीवरून समालोचन करीत असत. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहू, समालोचकाचे कोणते काम असते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, समालोचकाचे कोणते काम असते. तर याचे उत्तर, मैदानावर चालू असलेल्या सामन्यांचे, त्यातील घटनांचे, खेळाडूच्या प्रत्येक कृतीचे धावते वर्णन करण्याचे काम समालोचक करीत असत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे बाळ जगन्नाथ पंडितांचे समालोचन का रंजक होत असे. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये एक, बाळ जगन्नाथ पंडित हे क्रिकेट सामन्याचे धावते वर्णन करण्याबरोबरच ते तेथील मैदानाचा इतिहास सांगत असत. त्यानंतर दोन, खेळाडू संबंधीची माहिती आणि इतिहास सांगत असत. त्यानंतर तीन, त्या खेळाडूंनी पूर्वी कोणते विक्रम केले त्या आठवणी सांगत असत. त्यानंतर चार, खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना होते. या गुणाबरोबरच त्यांची बोलण्याची शैली उत्तम असल्यामुळे बाळ जगन्नाथ पंडितांचे समालोचन रंजक होत असे. त्यानंतर प्रश्न पाचवा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते दोन प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. हा प्रश्न 6 गुणांचा आहे. तर यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर याचे उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. त्यामध्ये एक, मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर दोन, मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. तर याचे जे उत्तर आहे, पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत. त्यामध्ये एक, पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने चालविणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग. त्यानंतर दुसरा मुद्दा, खाद्यपदार्थाची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग. त्यानंतर तिसरा मुद्दा, हस्तउद्योग व कुटीर उद्योग आणि
त्यांच्या विक्रीची दुकाने. त्यानंतर चौथा मुद्दा हॉटेलशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी, शेती व पशुउद्योग. त्यानंतर पाचवा मुद्दा ग्राहकांच्या वाहतुकीसाठी असणाऱ्या बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग. त्यानंतर सहावा मुद्दा प्रवासी एजंट, फोटोग्राफर, मार्गदर्शक, ठिकाणांची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायही पर्यटकाशी संबंधित असतात. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे लिखित साधनाचा अभ्यास करणाऱ्यांनी कोणते प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते. तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे इतिहासाच्या अभ्यासकाला लिखित साधनाचा अभ्यास करावाच लागतो. ही साधने हाताळताना त्यांना पुढील प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यामध्ये एक, त्याला ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारख्या प्राचीन लिप्या आणि त्यांचा विकासक्रम याचे ज्ञान हवे. त्यानंतर दुसरा मुद्दा, तो ज्या काळातील घटनांचा अभ्यास करीत आहे त्या इतिहासात काळातील समाजरचना व परंपरा या त्याने माहिती करून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर तिसरा मुद्दा, त्या काळातील साहित्य, लिहिण्याच्या पद्धती यांची त्याला ओळख असावी. त्यानंतर चौथा मुद्दा, तत्कालीन संस्कृती, शासन व्यवस्था, राजसत्ता याचे त्याला प्राथमिक ज्ञान असावे. त्याचबरोबर पाचवा मुद्दा, तत्कालीन चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांचा विकासक्रम याचा त्याने अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर सहावा मुद्दा, जे प्राचीन दस्तऐवज तो हाताळणार आहे त्या कागदाचा प्रकार, शाई व रंग, भृजपत्रे इत्यादी बाबत त्याला माहिती असावी. त्यानंतर सातवा मुद्दा, कोरीव लेखासाठी वापरलेला दगड, स्वरूपाविषयीची माहिती त्याने अवगत केलेली असावी. त्यानंतर आठवा मुद्दा, त्याच्या अभ्यास विषयासंबंधी यापूर्वी झालेल्या संशोधनपर लेखन त्याने वाचलेले असावे. त्यानंतर नववा मुद्दा, दस्तऐवजाची सफाई व संवर्धन यासाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक प्रक्रिया व त्यासाठी लागणारी उपकरणे व रसायने याची त्याला माहिती असावी. आणि दहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान याचे त्याने अभ्यासलेला असावा. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. तर याचे उत्तर, खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञान शाखा निर्माण झालेली आहे. भारतात विविध खेळावर विपुल लेखन केले आहे. त्यामध्ये एक, खेळाशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. खेळाविषयीचे कोश लिहिले जात आहेत. त्यानंतर दोन, व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेले आहेत. मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, खेळावर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडा मासिके, पाक्षिके प्रसिद्ध होत असतात. दैनंदिन वृत्तपत्रामध्ये एक वा दोन संपूर्ण पाने क्रीडा जगतासाठी राखून ठेवलेली असतात. त्याचबरोबर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे षटकार नावाचे खेळाला वाहिलेले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे. द्वारकानाथ संजगीर, शिरीष कणेकर, बाळपंडित असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळावर वृत्तपत्रामधून लेख करीत असत. त्यानंतर पाचवा मुद्दा, इंग्रजी भाषेत तर क्रीडा क्षेत्रावर प्रचंड प्रमाणात लेखन होत असे. अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडा लेखन होते. ही सर्व माहिती म्हणजे खेळाच्या साहित्याचा इतिहास असे. त्यानंतर सहावा जो प्रश्न आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये दोन विधाने विचारले जातील. त्यापैकी पहिले विधान, निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. यासाठी पर्याय अ राष्ट्रपती, ब प्रधानमंत्री, क उपराष्ट्रपती आणि ड लोकसभेचे सभापती. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ राष्ट्रपती. त्यानंतर दुसरे विधान पाहू, शेतकरी चळवळीची टिंबटिंब ही प्रमुख मागणी आहे. त्यामध्ये अ वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा, दोन शेतमालाला योग्य भाव मिळावा, तीन ग्राहकांचे संरक्षण करणे आणि चार धरणे बांधावीत. यापैकी योग्य उत्तर जे आहे
ते म्हणजे पर्याय क्रमांक ब, शेतमालाला योग्य भाव मिळावा. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणते 2-4 गुणांसाठी आहे. त्यापैकी पहिले विधान आपण पाहू. पहिले विधान आहे संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते. त्यानंतर 2, संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळे त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर याचे जे उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. कारण एक राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. त्यानंतर 2, शासन पक्षामार्फत आपल्या धोरणांची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. त्यानंतर 3, या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्ष करतात. अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यानंतर तिसरे विधान पाहू. तिसरे विधान चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. तर याचे उत्तर हे विधान चूक आहे. कारण एक कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. त्यानंतर 2, चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करावयाची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते. त्यानंतर 3, खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचवून जनाधार मिळवू शकतो. अशा चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते. म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे 8वा अ, तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना स्पष्ट करावायची आहे. पहिली संकल्पना पाहू आपण, सत्तेचे विकेंद्रीकरण. तर याचे उत्तर 1, देशाच्या सत्तेचे अनेक प्रकारे विभाजन होणे म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. 2, हुकुमशाही किंवा लष्करशाही सत्ता एका व्यक्तीच्या किंवा गटाच्या हाती केंद्रित झालेली असते. त्यानंतर तिसरा मुद्दा, लोकशाही व्यवस्थेत मात्र सत्तेचे केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक शासन संस्था यात विभाजन होते. सत्तेचे विकेंद्रीकरण होणे हा लोकशाहीचा गाभा असतो. त्यानंतर चौथा मुद्दा, लोकशाही विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. तसेच सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याचा अधिक संधी मिळते आणि खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात येते. त्यानंतर दुसरी संकल्पना आपण पाहू. दुसरी संकल्पना आहे आदिवासी चळवळ. तर याचे उत्तर 1, आदिवासी हा प्रारंभापासून जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे. त्यानंतर 2, ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीच्या अधिकारावर गदा आणल्याने कोलाम, गौंड, संताळ, मुंडा यासारख्या आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले. त्यानंतर 3, स्वतंत्र भारतातही आदिवासींनी उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाही. त्यानंतर 4, वन संपत्तीवरील त्यांचे हक्क, वनातील उत्पादने गोळा करण्याचे व वन जमिनीवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी आदिवासी आंदोलने अद्यापही चालू आहेत. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती एक कृती करायची आहे. त्यापैकी पहिला जो आहे पुढील संकल्पना आपणास पूर्ण करावायचे आहे. तर यामध्ये महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. तर महाराष्ट्रातील कोणते 4 प्रादेशिक पक्ष आपणास लिहायचे. त्यामध्ये 1, शिवसेना. त्यानंतर 2, शेतकरी कामगार पक्ष. त्यानंतर 3, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि 4, समाजवादी पक्ष. या व्यतिरिक्त इतरही प्रादेशिक पक्ष आहेत ते पण आपण लिहू शकता. त्यानंतर
दुसरे संकल्पना चित्र आपण पाहू. दुसरे संकल्पना चित्र आहे डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांचे कार्य. तर जोहड बांधून जल संवर्धन. त्यानंतर दुसरा आहे नद्यांची पुनर्जीवन. त्यानंतर तिसरा आहे वन संवर्धन आणि चौथा आहे वन्यजीव संवर्धन. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. हा प्रश्न 2 गुणांचा आहे. तर पहिला प्रश्न पाहू. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर उत्तर राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये 1 निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांची मुख्य उद्दिष्ट असते. त्यानंतर 2 प्रत्येक राजकीय पक्षांची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते. त्यानंतर 3 आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असतो. त्यानंतर 4 निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो, तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. त्यानंतर 5 राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आपण पाहू. स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणकोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या? तर याचे उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री चळवळी लढत होत्या. त्यामध्ये 1 स्त्रियावरील होणारा अन्याय दूर व्हावा म्हणून. त्यानंतर 2 स्त्रियांचे शोषण थांबवून त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून. त्यानंतर 3 सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे. त्यानंतर 4था मुद्दा सती प्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी बहुविवाह पद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी सुधारणेसाठी लढत होत्या. तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.